हॅलो, नमस्कार. जय भीम सर्वांना. तुम्ही कसे आहात? आय होप की तुम्ही एकदम मस्त असाल, मजेत असाल. तर आज माझ्या लग्नाची स्टोरी भाग 2. तर चला कंटिन्यू राहा. व्हिडिओ स्किप करू नका. आणि जे नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओला शेअर पण करा. तर लग्न जुळलं. तर म्हणजे 29 एप्रिलचं काढलं होतं. 29 एप्रिल 2012 मध्ये. तर 29 एप्रिलचं लग्न काढलं आणि मग बीचमध्येच मग त्याने मला फोन वगैरे दिला, छोटा कीपॅड मोबाईल दिला गोष्ट करायसाठी. तर तो ना केव्हाही रात्री बेरात्री केव्हाही तो मेसेज करायचा. मी कधी रिप्लाय द्यायची, कधी रिप्लाय नाही देत होते मी. तर आणि मला ना बरंही नाही वाटे. आणि मग एक वेळा फोन केला तो, म्हणजे पास कोणत्या तरी गावची ट्रिप होती त्याला. तर बाजूचंच गाव आहे. तर पिपलागड म्हणून. तर तिची त्याला ट्रिप होती. तिथे म्हणजे मोठं मंदिर आहे. तर तिची ट्रिप होती. तर मग तो काय म्हणत होता की मला भेटायला ये. मी गेलीच नाही. मी अगोदरच मना केलं. तर मग आईला सुद्धा सांगितलं. आई म्हटलं तू मला भेटायला बोलावते म्हटलं तिथं. तर आईनेही मना केलं आणि माझं पण मन नव्हतं. तर मी पण गेलीच नाही तिथं. आणि मी त्याचे मेसेजची रिप्लाय जास्त देतही नव्हती. कधी बोलत होती, कधी नाही. तर म्हणजे आई-बाबासमोर बरं नाही वाटत ना. तर मग मी मग एक वेळा हो, अ, त्यांच्या म्हणजे असंच मला म्हणजे त्याची बहीण राहत नव्हती इथं. तर त्याच्या बहिणीने मला माहिती नाही कोणाचा बर्थडे होता की काय माहिती नाही, म्हणजे त्याच्या भावाच्या पोरीचा बर्थडे होता शाळेत. त्यांचा बड्डे होता. तर त्या बड्डेला गेली होती की काय माहिती नाही. तर मी ड्रेसवर गेली होती. मग त्या दिवशी म्हणजे माझी राहायची इच्छा नव्हती. तरी आई बोलत बोलत बसलीच आई. तर तरी आईने म्हणत होती, "चल ना आई घरी, चल ना आई घरी." मी अशी करत होती. तर आई हो, 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 हो करत करत तिथेच टाईम झाला. मग त्याची आई बी म्हणे, "राहून जा, राहून जा." मग राहिलो. रातभर राहिलो. आणि मग म्हणजे पुराणं घर होतं. म्हणजे 2 घरं आहे त्यांचे. 2 त्याचे घरं नाही. म्हणजे त्यांचा स्वयंपाक म्हणजे इकडे होत होता पुराण्या घरी. आणि म्हणजे जेवण खाऊन इकडे पुराण्या घरी आणि झोपणं वगैरे तिकडे. तर म्हणजे जे आता माझे म्हणजे जे जेठ जी माझे भासरे राहतात ना, ते त्यांचं नवीन मकान होतं. तर तिथे त्यांचं राहणं वगैरे होतं. इकडे मग मी मग इकडे जेवण खावण केलं आणि मग मी इकडेच झोपली. तर दरवाजा असा म्हणजे आमने सामनेच होता असा त्या घराचा ना असा. तर तो तिथून मला पाहतच होता. तर मग आई म्हटलं तो काय, म्हटलं पाहून राहिला, म्हटलं इकडेच पाहते, म्हटलं इकडेच पाहते म्हटलं. तर पाहू दे म्हणे मग आई. मग दुसऱ्या दिवशी मग मग हो, मग दुसऱ्या दिवशी मग परत येऊन गेले गावले आईनं मी. तर तरी त्याचा स्वभाव म्हणजे आईलाही कळला नाही आणि मला पण कळला नाही. पण तरी मला कुठे कुठे गोष्टी ना त्याची म्हणजे बोलण्यावरून म्हणजे खटकत होते थोडेसे शब्द त्याचे बोलण्यात हे. तरी मला विचित्र वाटत होतं, पण तरी म्हटलं चला यार जाऊ दे. तर मग अजून एक वेळा मग हो, ते म्हणजे त्याच्या बहिणीले पोरगं झालं. जे तर बहिणीला पोरगं झालं. तर मग त्याच्या बारशामध्ये मला बोलवलं होतं. तर आईनं मी. तर मग तर आई चालली सोबत, मी पण गेली. तर त्या दिवशी मग त्याच्या बहिणीनं मला फोन केला की वहिनी तुम्ही साडी घालून ये जा. मग मी तेच सगाईमध्ये साडी आणली होती ना, तेच साडी घालून गेली होती मी. तर तेच साडी घालून गेली होती मी. पर्स वगैरे, सँडल चांगले मस्त तयार होऊन गेली होती मी. तर त्या दिवशी मी सुद्धा राहिली मी. तर बड्डे वगैरे झाला, जेवण खावण झालं आणि मग बाजूच्याही घरी चाय पाणी प्यायला बोलावलं होतं, तिथे पण गेली. आणि पण तरी त्याचा स्वभाव दिसला नाही, सगळं व्यवस्थित दिसलं. पण त्याच्या बोलण्यावरून मला थोडंसं हटकत जाय. तरी मग असं करता मग झालं. तिथूनही आलो. मग दुसऱ्या दिवशी त्याही दिवशी रातभर राहिलो. तर त्या दिवशी हो, वडे वगैरे बनवत होती ते एकदम असं डोळ्यावर.
इथे तेलाचं उडलं होतं, जसं म्हणजे माझ्या जवळनं असे वडे टाकले ते एकदम इथं उडलं होतं माझ्या चेहऱ्या. तर खूप असा हे म्हणजे उडलं होतं. तर ते मग दुसऱ्या दिवशी खूप काळे काळे धब्बे धब्बे झाले होते. मग क्रीम वगैरे मग हॉस्पिटलला काम करायची मी. तर मग त्या डॉक्टरांनाच विचारलं आणि मग त्यांनी मला क्रीम दिली होती तर बसून गेला. तर मग ते झालं, तिथून आलो आम्ही वापस. आणि दुसऱ्या दिवशी आणि मग आले लग्नाची म्हणजे लग्नच झालं, म्हणजे लग्न मग झालं, चांगलं झालं लग्न. आणि मग लग्न झाल्याच्या नंतर मग रिसेप्शन, बाबाने लग्न खूप चांगलं केलं, खूप चांगलं केलं. म्हणजे मंडप वगैरे, खेडगाव आहे म्हणून असं नाही, पण तेव्हा बाबाची आवक खूप चांगली होती, आताही आहे, तेव्हा पण परिस्थिती खूप चांगली होती. लग्न वगैरे खूप धुमधडाक्यानेच केले आमचेवाले चारही बहिणीचे. तर काहीची कमी नाही. तर ते झालं, निपटलं लग्न. लग्नही निपटलं आणि मग दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी मग रिसेप्शन होतं. मग हे लोकही आले तिथे. मी तर गेली होती नवरी म्हणून. तर माझ्यासोबत माझी लहान बहीण आणि एक बहिणीची पोरगी ती सोबत आली होती. तर तेव्हा तेच होतं, मातीचं घर. तर तिथेच राहिलो होतो रातभर. तर तिथे राहिलो. आणि ते जाऊ द्या. मग नंतर रिसेप्शन दुसऱ्या दिवशी. तर दुसऱ्या दिवशी मग तिकडची लोक आले, म्हणजे आई बाबाच्या इकडचे आले आणि त्याच्या घरी. तर रिसेप्शन होतं, तर जेवण वगैरे झाले, मग पवित्र पूजा वगैरे झाली. आणि मग नंतर मग त्या दिवशी ना तो विचित्र अजून दारू पिऊन होता की काय होता मला माहिती नाही. पण खूप बडबड, खूप बडबड, तूर 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 नाचतच होता, इकडे तिकडे तन 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 तन, वेगळाच कसा तरी नाचत, म्हणजे जाणं येणं खूप बडबडणं, एकदम ओव्हर ॲक्ट झाल्यासारखा होत होता एकदमच. त्याला सवय दारू पिऊन असला म्हणजे ना खूपच असा अति अलगच वागते तो. मला ना चिड येते त्याचं नाव घेतलं का. तर त्या दिवशी मग कमरेला वगैरे असा दुपट्टा बांधून घेतला. ते पचर पचर बोलणं, ते कमरेला दुपट्टा, मला ना बरं वाटलं नाही. मग मी टोकलं, तेव्हा त्याच दिवशी त्याला टोकलं की हे कमरेचा दुपट्टा सोडा म्हटलं. आणि एवढं बडबडू नका म्हटलं, शांत बसा म्हटलं, अशी बोलली मी. ते झालं. आणि मग मला घेऊन मग आई बाबा यायचे, जेवण खाऊन झालं आमचं सगळ्याचं जेवण वगैरे झालं. मग आई बाबांनी मला घेऊन परत आले. मग मग गावी येऊन गेलो. मग नंतर मग तो मला अजून म्हणजे 8 दिवस राहिली मी त्या दिवशी तेव्हा. 8 दिवस राहिली आणि मग अजून तो मला घ्यायला आला. तर घ्यायला आला मग ते म्हणजे महिना 2 महिने चांगला राहिला. आणि मग महाशिवरात्री होती की काय, कोणता तरी सण होता, हो महाशिवरात्री. म्हणजे एप्रिलच्या बाद, आता समजा जुलै ऑगस्ट, हो महाशिवरात्रीचा सण होता. त्या दिवशी मग तो खूप दारू पिऊन आला. त्या दिवशी मी वड्याची डाळ वाटत होती, माझं तिथं सासूरवाडीत डाळ वाटत होती वड्याची. तर मग तो खूप पटरत होता तिथे, गाडी ऑटो ठेवला त्याने. आणि ते एक बुढी राहत होती, एक म्हणजे तिचं कोणीच नाही होतं त्या घरी. आता माहिती नाही आहे की मेली, मला माहिती नाही. तर तिथे तिथे एकदम तिच्या दरवाजाशी ऑटो ठेवला. तिचं म्हणणं होतं की माया खिडकीपाशी दरवाजापाशी ऑटो उभा करू नको, बाजूनं कर. तर त्याने ऐकलं नाही, दारू पिऊन होता. तर त्यानं ऐकलं नाही, खूप काही बोलले तिला, शिवागाळी दे बसला, खूप बोलला, लय काही काही बोलत होता. तर मग मी हे ऐकलं ना, तसंच माझ्या डोळ्यामध्ये इतकं पाणी आलं, खूप खूप रडली, खूप रडली. मग तर मग माझी जाऊ काय म्हणते, हे तर त्याचं रोजचंच आहे म्हणते, सवय पाण म्हणते, अशी म्हणे ते. हे रोजचंच आहे म्हणे, काही असा नाही आहे म्हणे. तर अशी म्हणत होती ते. मग त्या दिवशी मी थोडीशी रडली रडली आणि मग म्हटलं हे काय झालं ग म्हटलं माझ्या आयुष्यात, हे कसा माणूस आहे म्हटलं. आताच म्हणजे तेव्हाच त्यानं रंग दाखवणं चालू केलं होतं, तेव्हापासून त्याचं झालं मग. तर मग त्या दिवशी मग मी बोलली नाही, काही नाही त्याच्यासोबत. दारू पिऊन तो लटपुटच होता. तर मग बोलला नाही, काही नाही, चुपचाप झोपला, राहू दिला. आणि मी पण नाही बोलली त्याच्यासोबत.
मग तरी माझं मन ना खूप उदास उदास होतं. आणि मग इकडे मग दुसऱ्या दिवशी मग आईला सांगितलं. आई म्हटलं तू खूप दारू पिऊन आला होता म्हटलं. तर लुटपूट होता म्हटलं, शिवागाडी वगैरे देत होता म्हटलं त्या बुडीले. ते जाऊ द्या, ते झालं. आणि मग असं करता करता मग अजून मग काही दिवसांनी मग देवांशू राहिला 1 सालच्या बाद. म्हणजे 2012चं लग्न. तर मग 2013 लागलं. तर मग देवांशू राहिला माझ्या पोटात. मग देवांशू समजा माझ्या पोटात 7 महिन्याचा, 8-9 महिन्याचा होता. 8 महिन्याचा. तर दिवाळीचा सण होता. दिवाळीचा सण होता. त्या हो, दिवाळीचा सण होता. तर मग त्या दिवशी त्या दिवशी सुद्धा तो दारू पिऊन आला. खूप दारू पिऊन आला तो त्या दिवशी. आणि मग हो, दारू पिऊन आला. आणि मग ना खूप म्हणजे त्याचं म्हणजे कशावरून की म्हणजे एका हातात ताट, पूजाची थाळी, आणि एका हातात मला गडवा पकडता येत नव्हता. म्हणजे ताट भारी झालं होतं, त्याच्यात नारळ हे ते सगळं होतं. तर मला दोन दोन म्हणजे एका हातात म्हणजे माझं वजन कमी, तर मला पकडता नाही आलं. माझं असं म्हणणं होतं का आरतीचं ताट आटोजवळ नेऊन ठेवतो, ह्या तिथं राहते बा, आणि मग मी नंतर गडवा बी नेतो, नाही तर तुम्ही पकडा बा. तर त्याने पकडलं आणि मग आटोपाशी गेली मी. तर तो तिथंच होता. मग गडवा काऊन नाही आणला त्याच्यासाठी खूप खूप बोलत होता. खूप बोलायला लागला, खूप घन घन करायला लागला, खूप चिडचिड. मग त्या दिवशी खूप झमकलं. मग राहिली ते पूजा. तशीच मग रागातमानं आटोपासून येऊन गेली. मग खूप त्या दिवशीनं खूप झमकलं मग दोघाच जणाचं. आणि मग त्याने एकदम म्हणजे एकदम पोटावर अशी माझ्या म्हणजे कडेवर थोडीशी लात मारली. देवांशू 8 महिन्याचा होता माझ्या पोटात. एकदम अशी लात मारली त्याने माझ्या कमरीवर. इतकी जोरात लात मारली तेव्हा ना मी अशी बसून गेली खाली. इतकं त्याने हे केलं. मग ना मला ना त्या गोष्टी आठवल्या म्हणजे खूप रडू येऊन जाते. खूप जोरात लात मारली. आणि मग तर मी काहीच नाही बोलली. मग रडत रडत मग मी म्हणून मरून जातो म्हणून. मग त्या दिवशी ना मी एवढा मोठा तंबाखू खाऊन घेतला होता. मग तंबाखू खाल्ला चांगला एवढा मोठा. मी म्हटलं मरून जातो म्हटलं. मग तंबाखू खाल्ला मी. आणि मग ना मला खूप असं अंधारी आली, चक्कर आला मला. तर ना मग तेवढ्यात त्याची माय आली. तर ते ते बोलायला लागली. मग त्याला हटकलं तेव्हा कुठं त्यानं मग मला मारणं सोडलं. त्या दिवशी खूप मारलं त्याने मला. ते झालं. मग त्याच रात्रीला मग मी आईबाबांना दादांना फोन केला. तर मग त्याच रात्रीला माझी लहान बहीण आणि दादा आणि लहान भाऊ आले. तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते. मग त्याला समजावलं समजावलं तरी दारू मग नाही, मग असं तसं आता नाही बोलणार, काही नाही असं म्हटलं त्यानं. आणि मग हे येऊन गेले. मग दुसऱ्या दिवशी येऊन गेले. मग आणि मग मग नंतर मग डिलिव्हरी वगैरे झाली. मग देवांशू वगैरे झाला. तर मग तेव्हाही त्याने पार्टी दिली. खूप दारू गिरू पेणं. म्हणजे तेव्हा ना चाललं त्याचं अति अति वाढणं. म्हणजे अगोदरही तो दारू पित होता म्हणून, पण लपून ठेवलं होतं माझ्याकडून. काही असं सांगितलं नाही. आणि कसं आहे, लग्न जुळेपर्यंत कोणी नाही सांगत. पण मी म्हणतो ना, आजूबाजूनं सगळ्याला विचारपूस करा तेव्हा पोरी देवा. कारण बाबाला सांगितलं होतं एका जणाने की तिथं पोरगी देऊ नका. ते खरंच होतं. बाबानं अगर त्या गोष्टीवर जर विचार केला असता ना, तर माझं असं झालं नसतं. ते जाऊ द्या. तर मग मी त्या दिवशी मग आलीच नाही. समजावलं आणि मग मी तिथेच राहिली. मग आली नाही. आणि मग तेव्हा मग मग इकडेच येऊन गेली. मग
नाही डिलिव्हरी घे तिथेच म्हणजे असंच काहीतरी म्हणजे काहीतरी बोलला होता तर मग डिलिव्हरी घे झाली आणि मग चांगलं आणि मग म्हणजे नॉर्मल झाली माझी डिलिव्हरी. देवांशी मग चांगला होता. मग आईच्या इथंच राहिली, मग 3 महिने राहिली आईच्या इथं. आणि मग अजून मग तोच आला घेवाले. तर आला आणि घेवाले आला आणि मग तिथून मग तिकडे म्हणजे त्याचं दारू पिणं चालूच होतं, बंद नाही होतं. आणि देवांशू म्हणजे राही नाही पाहाले म्हणजे सुनीता होती तर तिला नेलं होतं तर ती 8 एक दिवस राहिली. मग तिला करमलं नाही. लहानशी रूम, लहानसं घर ते. आणि याचं थोडंसं वागणं म्हणजे कसं याचं बोलणं घराघरात राहणं. तर कसं म्हणजे कामाले ऑटो चालवणं बस घरात घरात मग राहिली ते. मग तिला काही गमलं नाही, मग ती चालली गेली. मग मीच केलं. तिची हालत ही होऊन गेली, ती कामानं खूप हालत बेकार होऊन गेली होती काम करू करू. कारण पूर्ण काम करा लागे तिले. तर कसे मग म्हणजे 15-20 दिवस राहिली मग ते. मग मीच केलं. तर तेव्हा थोडा ठीक होता. आणि मग नंतर अजून मग काही दिवसानं देवांशू आता जाऊ द्या, आता पुढची स्टोरी मी नंतर सांगेन. चला व्हिडिओ जास्त लंबा होऊन जाईल.